नमस्कार. आपण आहोत खंडाळ्यामध्ये भोरबेंची वस्ती आहे. वस्ती शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरबेंद येथे आलेलो आहोत. तर आज या ठिकाणी आपण जे बघितलं का बा या शाळेमध्ये पूर्णपणे पत्रे गळत आहे. इथं 1ली ते 5वी पर्यंत विद्यार्थी शिकताय, लहान मुलं शिकताय आणि विशेषतः करून ह्या भिंतीला पूर्णपणे तडे गेलेले. त्या अनुषंगाने विषय असा आहे का ह्याकडे कोणाचं लक्ष नाही. विषय करून हे छोटे छोटे जे मुलं आहे तर ह्या मुलाला एक भविष्य घडवायला पाहिजेत. आणि ही शाळा जी आहे जीर्ण झाली म्हणजे ही कधी बी एखाद्या वेळेस एखाद्या मुलाचा अपघात होऊ शकतो, काही होऊ शकतो. तर आपल्या संघ आज खंडाळ्यातून इथं भोरबेंदाला आलेलो आहे. इथं आपले काही नागरिक आहे, त्यांची मुलं इथं शाळेमध्ये शिकताय. तर आपल्या संघ वेळंजकर आहे. तर काय सांगू शकता आज ही जी शाळा तुमची कुठे कुठे आता तिला भिंतीला तडे गेलेले आणि दुसरी गोष्ट हे पत्रे सुद्धा पूर्णपणे गळते. तर ह्या बाबतीत तुम्ही काही जिल्हा परिषद शाळेला कोणाला निवेदन दिलं, काही कोणी आलं होतं का इकडे? आम्ही याच्या अगोदर निवेदन असं तोंडी माहिती दिली आहे, परंतु आम्ही असं लेखी निवेदन दिलेलं नाही आहे. परंतु माझ्या माहितीनुसार आता आम्ही इथं शाळेमध्ये कायम येत राहतो. ही शाळेचंच इथं वय जवळजवळ म्हणजे आता इथं जन्म ह्या शाळेचा 70-72चा आहे. तर ही आता एकदम जीर्ण झालेली आहे आणि हिचे कॉलम असेल, सिमेंटी पत्रे असेल, हे एकदम जीर्ण अवस्थेत आहे आणि याच्यावर एखाद्या वेळेस कुठलाही प्रकारची घटना घडण्याची शक्यता आहे इथं. आणि आपण काय करतो, अगोदर घटना घडण्याच्या अगोदर त्याचं नियोजन करत नाही आणि घटना घडल्यानंतर मग तिची चौकशी लावतो आपण. याच्यात माझं असं सरकारला अशी विनंती आहे का आमच्या शाळेत कुठली घटना होण्याच्या अगोदर ह्या शाळेची व्यवस्थितपैकी आता ती दुरुस्तीत राहिली नाही. आम्हाला नवीन शाळेचीच मागणी आहे आम्हाला, कारण ती आता दुरुस्तीच्या हिशोबात राहिलेली नाही ती, कारण तिचं वयच होऊन गेलं त्या शाळेचं. तिचं आजचं वय जवळजवळ जर काढलं 70चं म्हणजे जवळ आज ती 60-65 वर्षाचं वय झालं त्या इमारतीचं. याच्या करताना माझं असं मत आहे की आम्हाला ही शाळा लवकरात लवकर मंजूर करून देण्यात यावं, अशी आमची सर्व भोरबेंद नागरिकांची विनंती आहे. आणि तुम्ही शासनानेसुद्धा येऊन बघावं तर तिची कॉलम कशी तुटलेली आहे, त्याची पत्रे कशी तुटलेली आहे. तर आम्हाला एकच विनंती आहे का या लहान लहान बालकांवर एखादा घाला येण्याच्या अगोदर याचीवाली सरकारने दखल घ्यावी, एवढीच विनंती आहे आमची. संघ या प्राथमिक शाळेचे अध्यक्ष पण आपल्या सोबत आहे. तर अध्यक्ष साहेब, जे आज जी परिस्थिती आम्ही बघतोय तर याच्यामध्ये तडे गेलेले पत्रे पण हे झालेले, जीर्ण तुटलेले, मुलांच्या आता या पावसाळ्यामध्ये अंगावर पण पाणी पडतंय. काय सांगू शकता आता याच्या बाबतीत? मी अध्यक्ष ना त्यांना सांगू शकतो. मी ज्यावेळेस शाळेची पाहणी केली त्यावेळेस मला सरांनी सांगितलं का आपल्या शाळेचे पत्रे फुटलेले आणि अक्षरशः पाऊस जर आला तर मुलांना बसायला सुद्धा जागा राहत नाही. आता त्याच्यानंतर मी संजय भाऊ निकम जिल्हा परिषद सदस्य त्यांना एक फोन केला होता. मी म्हटलं भाऊ आता ते आमची शाळा खूप गळती. तर भाऊ मला बोलले का येणाऱ्या याच्यामध्ये तुमच्या शाळेचं काम आम्ही 100% मार्गी लावून देऊ. भाऊचं माझं त्याच्यावर 2 वेळेस बोलणं बी झालं. भाऊ म्हणे मी तुमचं घेतलेलं आहे आणि आम्ही आता ठरावसुद्धा देणार आहे शाळेचा. तर शाळेची म्हणजे एकदम अवस्था झाली आहे का मुलांना पाऊस जरा बसण्यासाठी जागा नाही. आणि त्याचीच आता संजय भाऊने सांगितलं आम्हाला का आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू. तर जिल्हा परिषद सदस्य आपले अविनाश पाटील गलांडे यांना आमची अशी विनंती तर त्यांनी लवकरात लवकर आमच्या शाळेचं काम मार्गी लावावं अशी त्यांना आमच्या शालेय समितीच्या वतीनं विनंती. या बाबतीत काही कागदपत्री व्यवहार झालेला आहे, काही बोललेले नाही? कागद फक्त फोनवरती चर्चा झाली आहे. अजून कागदपत्रे म्हणजे दिलं नाही आम्ही अजून काही ठराव वगैरे. तर आम्ही लवकरात लवकर संजय भाऊ निकम असन, आपले अविनाश पाटील गलांडे असन, त्यांना आम्ही निवेदन देऊन आमदार साहेबाला बी आम्ही सांगणार आहे की बाबा आमच्या शाळेची खूप दुरावस्था झाली आहे. लवकरात लवकर आमच्या शाळेला 5वी आणि 4थी ते आपलं 1ली ते 5वीचा जे वर्ग आहे हे आम्हाला द्यावा बा असं. हां, एवढी विनंती. आज आपण आपल्या संघाचे भोरबेंचे नागरिक आहे, त्यांची मुलं इकडे शिकत आहे. तर आपण आज बघू शकतोय का ह्या शाळेला तडे गेलेले मधून गळत आहे आणि मुलांना पाऊस जर आला तर बसायची सुद्धा व्यवस्था पूर्णपणे भिजून जातात मुलं. विशेषतः करून जर आपण बघितलं तर ह्याकडे ना प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं. उद्या दुर्घटना होईल याचा काही सांगता येणार नाही, पण ह्या गोष्टीकडे जर प्रशासनाने लवकर लक्ष दिलं ते या पोरांचं बी पुढचं बी भविष्य किंवा मार्ग याच्या सुधारणा होतील. खंडाळ्यासाठी राजू आंबेडकरसह दिग्विजय पवार, खंडाळा. आता ह्या भितडीचे तडे घे.
अजून पुढे रे